या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे रायगडचे प्रतिनिधी अमोल पाटील यांच्याकडून। अमोल, काय नेमकं कारण आहे की गेल्या 4 तासांपासून जुना मुंबई पुणे हायवे ठप्प आहे? हिमाली अगदी बरोबर माहिती आहे। मी आता खालापूरच्या बरोबरच्या स्पॉटला आहे। खालापूर ठिकाणी 6 ते 10 या वेळेत गोल्डन आवर ही चुकीची कल्पना आहे। त्यांनी एक्सप्रेसवेवर जी हलकी वाहन आहेत त्यांच्या सुखकर प्रवासासाठी ही योजना राबवली। मात्र संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत अवजड वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे अवजड वाहतूक जे एक्सप्रेसला जाणारे खालापूर मार्गे ती प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आता 10 वाजून गेलेले आहेत, वाहतूक सोडलेली आहे। मात्र वाहतूक सोडल्यानंतर इतक्या अस्ताव्यस्त जी काय पुण्याकडे जाणाऱ्या रांगा आहेत दोन्ही लेन ह्या ठप्प आहेत। त्याच्यामुळे सगळ्या जी काही छोटी वाहनं आहेत ती सुद्धा या जुन्या महामार्गावरून जातात, परंतु सगळे लोक आहेत ते थांबून आहेत। वाहतूक पोलीस रस्त्यावर आहेत, परंतु वाहनांची संख्या आणि इतक्या वेळ वाहतूक थांबवल्याने सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या थांबलेल्या आहेत। एकूणच ही गोल्डन आवर जी योजना आहे ही मात्र सपशेल फेल ठरल्याचं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। प्रचंड प्रमाणात त्याचा स्थानिकांनाही त्रास होतोय आणि जे अवजड वाहतूक आहेत, जे वाहन चालक आहेत यांनाही प्रचंड त्रास होतोय। यांच्याही ज्या वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। पोलिसांचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, पोलीस अधिकारी आहेत, यांच्यावर जे पद्मनाभन जे आयुक्त आहेत त्यांचा एक दबाव आहे। त्यांना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा अंमलबजावणी करायची होती, परंतु जो स्थानिक पोलीस आहे तो याच्यावर नाराज आहे। त्यापूर्वी जशी वाहतूक होती तशी तर सुरळीत ठेवली, अशा प्रकारे कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि कुठेही त्रास होणार नाही। परंतु पोलीस अधिकारी बोलायला तयार नाहीयेत, पोलीस कर्मचारी कमी पडतात आणि आता जी कंडिशन आहे खालापूरला त्याचा त्रास नागरिकांना, वाहन चालकांना होतोय। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।